हे हाय, मी प्राची आणि तुम्ही पाहतात प्राची साळवे ब्लॉग। चला मग सुरू करूया माझा पहिला ब्लॉग। चला तर मग आजचा प्लॅन एकदम सेट आहे। सगळ्यात आधी आपण फिरूया महाबळेश्वरचं मेन मार्केट, तिथल्या वेगवेगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर करूया। नंतर जाऊया संध्याकाळची बोटिंग करायला। सनसेट सोबत बोटिंग करायची मज्जाच वेगळी आहे। तर महाबळेश्वरला आल्यावर आपण स्ट्रॉबेरी टेस्ट नाही केली तर मग काय केलं। फायनली आम्ही निघालोय। मला थोडाही मेकअप करायला करून नाही दिलाय त्याने। हॅलो गाईज, संध्याकाळचे वाजलेत 5। आपण निघालेलो 2 वाजता आणि आपण पोहोचलोय पुण्यात। आणि पुण्याची लागली ट्रॅफिक आणि मी घेतलेलं झोपून, कारण त्याने मला झोपून नव्हतं दिलं। आम्हाला लागलेली भूक, आम्ही पुन्हा क्रॉस केला आहे। 17 हायवेला मी मॅगडी शोधत होतो, कारण माझ्या ह्यांना कॉफी प्यायची होती। बट लकीली आम्हाला मॅगडी तर भेटला आहे। कुठे आहे मॅगडी? हा इथे आहे। मॅगडी भेटला आहे पण त्यांना कॉफीच भेटली नाही आहे। हा आहे माझा चेहरा, आता इथं माझा चेहरा दिसतोय। सो अशी दिसते मी विदाऊट मेकअप, नो फिल्टर विदाऊट मेकअपचा असं माझं लुक आहे। अजून मला खूप काय काय करायचं आहे माझ्या फेससाठी। आणि ही आलेली आमची ऑर्डर। बाय बाय, आणि जरा खातो, मजा करतो। आम्ही जस्ट निघालो आहे आता आणि हा आहे व्ह्यू सगळा। हा आहे आमचं हॉटेल, एवढं मोठं हॉटेल आहे। आमची गाडी जस्ट हॉटेलवाल्याने सुरू केली आम्हाला, छान दिसते। मी जरा श्रग घेतला वरती जॅकेट। त्या साईडला गेला आहे वैभव। हॉटेलचा आहे रिसेप्शन, जिथून एंट्रन्स आहे। इथून पूर्ण खाली असा व्ह्यू आहे, हा सगळा व्ह्यू। इथे अशा स्ट्रॉबेरी लावलेल्या आहेत, स्पेशली मे बी साताऱ्यामध्ये स्ट्रॉबेरी लावतात आणि फेमस स्ट्रॉबेरी आहे साताऱ्याची। आणि ही आमची गाडी, हे आलेले आहेत माझे अहो। चला निघूया। हॅलो गाईज, हा आहे पूर्ण हॉटेलचा लुक आमचा। इथे हा स्पेशली 1 BHK रूम आहेत, मोठे मोठे। आणि फक्त कपल्स किंवा कमी लोकांसाठी पाहिजे असेल तर हे साईडला छोटेसे कॉटेजेस सारखं आहे। आणि हा मोठा विला आहे मे बी, नाही बट तिथे 1 BHK पण बोलले ते रात्री रिसेप्शनमध्ये। असा हॉटेलचं नाव आहे ARC रिसॉर्ट म्हणून आहे। बाकी आहे, रात्री चाललेलो आम्ही खरं तर। आमची गाडी निघते आता आणि मी थांबली आहे कारण मला गाडी जमत नाही बिलकुलच। उन्हामध्ये ते खूप 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 जास्त गरम झाले आणि मी त्यांना सांगितलं जरा थंड करा मग मी बसते। बाकी या सगळ्या गाड्या आहेत। इथे मोस्टली फॅमिलीज येऊन राहतात, फॅमिली आहे तिथे, फॅमिली आहे आणि कपल नाही दिसत। आम्ही याच्या आधी दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलेलो, तिथे फक्त सिंगल कोणीच नव्हतं, त्यामुळे आम्ही तो कॅन्सल केला। आम्ही इथे ऑन द स्पॉट आलो, ऑनलाईन वगैरे बुक केलं नव्हतं। तुम्ही आलात एकदा फक्त गुगलला नंबर बघा आणि कॉल करा। इथे काहीतरी नवीन दिसतंय कारण गाड्या खूपच पार्किंग आहे तिकडे। बघूया पुढे जाऊन काय काय भेटतं आपल्याला।
फायनली आम्ही आलो आहे बगीचा कॉर्नरला. बघू, खूप जास्त गर्दी आहे म्हणून थांबलो आहे. गाड्या वगैरे आम्हाला भेटलेल्या बघितल्या. नाश्ता जेवण वगैरे करायला असेल असं मोठं. एवढी जास्त गर्दी आहे इथे की काय खायचं असा विचार पडला. काय स्पेशल असेल इकडे. मे बी मुंबईचं जसं फूड कोर्ट असतं मॉल्समध्ये मोठमोठ्या तसं आहे. चेक करू, एक्सप्लोअर करू काहीतरी खाणं नवीन. हा आहे मेनू कार्ड. बगीचा कॉर्नर नाव दिलंय. काय नाव आहे? सँडविच बर्गर. आणि आम्ही तो अर्धा खाल्ला पण त्यानंतर आठवलं आम्हाला व्हिडिओ करायची आहे. मी एवढंसा खाल्ला आहे आणि अर्धा ऑलमोस्ट संपवलेला आहे त्याचा. पाण्याची बॉटल आलेली आहे आणि अजून एक ऑर्डर दिली आहे ती म्हणजे आलू पराठा. बघूया कसं लागतं. आलू पराठा दाखव. एवढा मोठा आलू पराठा आहे. प्राईस नुसार असेल चांगला. बरं, आता आम्ही मार्केट फिरतोय. कुठे जायचं आहे? काय बोललास तू परत एकदा? आपण जाऊया ना, थोडं मार्केट फिरूया. काय शॉपिंगला चांगलं आहे का बघूया. ओके. आणि मग इव्हिनिंगला जाऊया खाली बोटिंग करायला लेक जवळ. थोडंसं तिकडे क्वालिटी टाइम स्पेंड करूया. क्वालिटी टाइम स्पेंड करायचे जे आम्ही कधीच करत नाही. इथे मॅप्रो आहे मोठं. माहित नाही आता नक्की आहे का. हाच आपण तरी आलेलो आहे. फिरतोय असंच. कोणी इथे टुरिस्ट दिसत नाही, काही दिसत नाहीये. कुठे कुठे फिरायचं आहे स्वतः फिरतोय. इथे पण हा बगीचा कॉर्नर आहे. इथे आम्हाला जाऊन सांगावं लागेल की इथे नाही भेटत चांगलं काहीच. फालतू टेस्ट आहे. आणि शॉप्स आहेत मोठे मोठे. शॉप्स आहेत. साताऱ्यामध्ये कोल्हापुरी चपला पण आहे. खूप सारं खाण्याचं आहे. साध्या चपला पण आहे. माझ्या नवऱ्याला पहिलं वाईन शॉप दिसतं. आपल्याला व्हिडिओ टाकायचे आम्ही बसून ना. मी बिअर पीन ना माझं असं कुठे भेटतं. लहानपणांचे गेम्स आम्ही एका शॉपमध्ये थांबलोय आर्टिफिशियल प्लांटच्या. बघा इथे काय काय आहे. काय घेऊ शकतो इथून? काय घेऊ शकतो? आम्ही आलो आहे छोट्याशा गल्लीमध्ये महाबळेश्वरच्या. आणि सगळीकडे लहान पोरांचे कपडे आहेत, मोठ्या माणसांचे कपडे आहेत. पण खूप जास्त कॉस्टली. म्हणजे घेण्याच्या कामाचेच नाही आहेत. हे जेंट्स पण वेअर आहेत आणि पुढे लेडीज वेअर पण आहेत. लहान पोरांचे पण आहेत बट खूपच कॉस्टली आहे. म्हणजे हे टी शर्ट किंवा हे असे आपल्याकडे 150पर्यंत भेटतील. 150-200. ते डायरेक्ट 400, 450च्या खाली काहीच नाही आहे. 100 रुपयाची कॅप 200 आणि 250 रुपयाची कॅप देतात. सो ठीक आहे.
पे सेल वहाँ पे लड़कियाँ। पार्किंग एरियाचं बाहेर चालता येत नव्हतं, तिथे 40 रुपये. तिथे खायचं सगळं आहे. वाव, पोचलोय आपण इथे. हाय हाय हाय, आम्ही बसलोय आता बोटिंग करायला. ही आहे आमची बोट बघा. पॅडल वगैरे मारत मारत करायचं. हाय हाय कर हाय. आम्ही एकत्र चाललोय कारण आमची टक्कर झालेली दोघांची. परत आम्ही पॅडल मारत मारत चाललोय. असे माझे पायच पुरत नाही. हाय, आता आमच्यासोबत एक गोष्ट झाली. खरं तर बोटिंगसाठी कॅश लागते आणि आमच्याकडे कॅश नव्हती. आम्ही जीपेवर पूर्ण महाबळेश्वर फिरतोय. तर कॅश शोधायची कुठे हा प्रश्न पडलेला. मग आम्ही बाहेर स्ट्रॉबेरीवाले पेरूवाले असे स्टॉल्स होते छोटे छोटे, तिथे गेलो. त्यांना बोललो कॅश भेटेल का, तर सगळे नाहीच बोलले. थोडी लालच दिली स्ट्रॉबेरीची. काय बोलतो, किती घेतलं? 1100-2000 घेतले. बघितलं, म्हणजे कॅश घ्यायला मागायला पण लोक इंटरेस्ट देतात त्याच्यावर. आम्ही स्मार्ट वर्क केलं. आम्ही त्यांच्याकडून स्ट्रॉबेरी पण घेतली. खायला पेरूचं एक वाटी भेटते, ती पेरूची वाटी पण घेतली आणि कॅश घेतली. म्हणजे फुकटचा इंटरेस्ट देण्यापेक्षा आपल्याला वस्तू पण भेटली. आणि हे स्मार्ट डोकं कोणाचं होतं? येस, स्मार्ट होतं. दुसऱ्यासारखं का करायचं आपण आपल्या मनाचं थोडंसं करायचं. आता परत त्या स्पॉटला जिथे बोट द्यायची आणि रिटर्न जायचं आहे आम्हाला. आणि आता खाण्याचं ठिकाण शोधतो. भूक तर लागली आहे खूप आम्हाला. बघूया, सनसेट व्ह्यू एन्जॉय करून लगेच आम्ही तिकडे जातो. ब्लॉग तर संपलाय आता, पण मजा अजून बाकी आहे. त्यामुळे तयार राहा नेक्स्ट ब्लॉगसाठी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.